आपण बायकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर आपण काही करू शकतो. ती काय ते पुढे सांगतेच. आत्ता वाजले सकाळचे 5 आणि आता मला 5:30 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं हॉलमध्ये आणि आता सकाळी इतका अंधार होता आणि खूप फ्रेश वातावरण होतं. खूप मस्त वाटत होतं. आम्ही हॉलमध्ये येऊन पोहोचलो आणि हॉल इतका छान दिसत होता ना. सगळ्या ज्या लेडीज आहे ना सगळ्या बऱ्यापैकी आलेल्या होत्या आणि आज आहे पिंकी डे. पिंकी डेमध्ये आम्हाला सगळ्यांना पिंक कलरचंच वेअर करायचं होतं, कंपल्सरी होतं. इथे आल्यानंतर सकाळी आम्ही वर्कआउट केलं आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं आणि इथे आल्यानंतर ना एक छान असं पॉझिटिव्हिटी वाटत होती. इकडे सगळ्या ज्या महिला आहे ना खूप हॅपी होत्या आणि हा जो कार्यक्रम आहे तो महिला दिनानिमित्त पोस्टपोन करण्यात आला होता आणि तो आज ठेवण्यात आला होता 22 मार्चला. आणि आता इथे ना मान्यवरांचं स्वागत इतकं छान झालं ना, लेजिम खेळून मान्यवरांचं स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर खूप एक एनर्जी असते ना आपल्यामध्ये, ती इथे दिसून येत होती सगळ्यांमध्ये. मान्यवरांचं स्वागत झाल्यानंतर आजूबाजूला जर तुम्ही बघितलं ना तर इथे ह्या दोन ज्या लेडीज आहे ना त्या 72 इयर्स 70 आहे. जर मनावर घेतलं ना तुम्ही सुद्धा तुमच्या या वयात तुम्ही फिट राहू शकता, कारण की आपण महिलांनी थोडा तरी वेळ आपल्या स्वतःसाठी द्यायला हवा. म्हणून तुम्ही सुद्धा स्वतः फिरायला जा आणि आपला जो आनंद आहे तो कशामध्ये आहे ते शोधा. आज सगळ्या पिंकी लेडीने खूप एन्जॉय केलेला होता आणि या कार्यक्रमाचा एक भाग मी सुद्धा बनले होते. मला पण एक छान असं छोटंसं प्राईज मिळालं आणि अनपेक्षित मिळालेल्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊन जातात. घरी आल्यानंतर पाहुणे आलेले होते आणि त्यांना लवकर जेवण करून जायचं होतं. म्हटलं पटकन असा सोपा स्वयंपाक म्हणजे वरणभट्टीचा, पटकन आंबट गोड वरण केलं आणि अशा गडबडीच्या याच्यामध्ये आपल्याकडून काहीतरी गोंधळ होत असतो. म्हणजे माझा सांडला होता घाईघाईत मसाल्याचा डबा तो आवरला आणि गोड आंबट वरण केलं आणि पाहुणे जे आहेत ते मस्त जेवण करून घरी निघाले. असा होताचा दिवस. बाय.